श्री स्वामी समर्थ. मी वृषाली शिरीष गसने. श्री स्वामी समर्थ. मी श्रेयांस अविनाश कानविंदे. आम्ही आपल्या सर्वांचे आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करीत आहोत. रत्नागिरी येथील गावखडी मठाचे मठाधिपती, अखिल विश्वातील स्वामी नामाचे प्रमुख प्रचारक, अखंड विश्वात स्वामी नामाच्या प्रचार आणि प्रसार यांचे कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात चालू आहे, असे आपले सर्वांचे गुरुदेव सद्गुरू श्री दास दिगंबर स्वामी यांचं आम्ही या पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. सद्गुरू, आपले स्वागत आहे. स्वामी, आज हा जो आपण पॉडकास्ट करतोय हा मुख्यत्वे अनेक असे स्वामी भक्तांना प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आणि त्याच्यातून त्यांना मिळणारा मार्ग, ह्या दृष्टिकोनातून आज आपले हे विचार या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपण इथे करत आहोत. स्वामी, आपण आता एका प्रमुख प्रश्नांकडे येतोय. आपलं अवघं जीवन हे स्वामी नामाने रंगून गेलेलं आहे आणि त्याचा आनंद ओतप्रत भरलेला असताना सुद्धा आपण केदारनाथाच्या यात्रेचं, श्री केदारनाथाच्या यात्रेचं आणि शिवशंभूंच्या दर्शनाचं नियोजन कसं काय झालं? श्री स्वामी समर्थ. कसं आहे, जीवन स्वामी नामाने रंगून गेले म्हणजे काय बाबा? तर तो रंगारी जो आहे तो प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ आहे. आणि त्याने हे जीवन जे आहे, जे त्यानेच दिलेलं आहे, ते त्याने हे जीवन त्याच्याच नामाने रंगवून टाकलं. त्यात झालं काय की जेव्हा ते परब्रह्म एखाद्या जीवाचं जीवन त्यांच्या नामाने रंगवून टाकतं, त्यावेळेला त्या जीवाचं स्वतःचं असं जीवन शेषच राहत नाही. कधी कधी त्याला स्वतःची ओळख सुद्धा होत नाही, एवढा त्या नामाचा त्या जीवाच्या जीवनावर, त्याच्या अंतःकरणावर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. आणि मग त्याचं काही शेष नाही, त्याच्या काही इच्छा राहत नाहीत. इच्छा राहत नाहीत म्हणजे इच्छा उत्पन्न व्हायलाच देत नाहीत. ते इच्छा निर्माण व्हायच्या अगोदरच त्या इच्छेची पूर्ती झालेली असते. काही जीवांच्या लक्षात येतं, काही जीवांच्या लक्षात येत नाही की अरे, हे मला अगोदरच मिळालं आणि नंतर माझ्या काही इच्छा निर्माण झाली. मला ठाऊकच नव्हतं की माझ्या गाठोड्यामध्ये ते आणून ठेवलंय त्यांनी. बरोबर आहे. जेव्हा मी गाठोड सोडतो तेव्हा माझ्या लक्षात येतं, अरे इच्छा माझ्या ठाई 11:30 वाजता सुरू झाली आणि 11:25लाच माझ्या गाठोड्यामध्ये त्याची पूर्ती करण्यात आली होती. हे त्या परब्रह्माचं प्रेम आहे. जीवाला वाटतं की मी भक्ती करतो, मी स्वामींची सेवा करतो आणि म्हणून हे मला स्वामी देत आहेत. तो काही व्यवहार करणारा व्यापारी नाही. अरे तू काय दिलंस मला, त्याच्या बदल्यात मी तुला देतो. तो व्यापारी नाही, तो दाता आहे. आणि दाता जो असतो तो त्या बदल्यात काहीच अपेक्षा करत नाही. त्यामुळे स्वामी नामाने जीवन परिपूर्ण भरून गेलेलं असताना, परिपूर्ण रंगलेलं असताना, हा श्री केदारनाथ यात्रेचा हा मध्येच हा प्रकाश कसा काय पडला, माझ्यासाठी सुद्धा ती एक आश्चर्यजनक अशीच गोष्ट होती. पण त्यातलं सत्य आपल्याला सांगतो. एक दिवस मी स्वामींच्या कृपेने मठामध्येच होतो. रात्रीची वेळ होती, आम्ही दोघेच होतो मठामध्ये, स्वामी आणि मी. आणि मला तो हिमालय दिसू लागला आणि ते केदारनाथांचं मंदिर दिसू लागलं आणि माझ्या कानावर ध्वनी उमटू लागले, मी वाट पाहतोय, मी वाट पाहतोय. मला क्षणभर कळलंच नाही. मी झोपेत नव्हतो, हे स्वप्न नाही, मी झोपेत नव्हतो, मी प्रत्यक्ष पाहतोय. आणि मी तिकडे पाहतोय, ते कानावर माझ्या ध्वनी उमटत आहेत आणि मला कळत नव्हतं मी काय करावं. आणि तेवढ्यात समोर ते परब्रह्म साक्षात झालं, श्री स्वामी समर्थ. आणि मी त्यांच्याकडे पाहिलं प्रश्नार्थक नजरेनं, कारण त्यांच्या आज्ञेशिवाय काही करणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. आणि मी त्यांच्याकडे पाहतोय प्रश्नार्थक नजरेनं. मनात प्रश्न होता, स्वामी मी काय करू? त्यांनी स्मितहास्य केलं आणि होकारार्थी मान हलवली. बस एवढंच. हेच झालं. त्यांनी होकारार्थी मान हलवल्यानंतर, अरे म्हणजे हा हिमालय आहे, बर्फाच्छादित आहे, त्यामध्ये ते श्री केदारनाथांचं मंदिर आहे. ते श्री केदारनाथांचंच मंदिर आहे हे सुद्धा मला अगोदर लक्षात आलं नाही.
ते मंदिर दिसलं, मात्र श्री केदारनाथ असे काही अक्षरं कुठे मला दिसली नाहीत. मात्र त्यानंतर स्वामींच्या कृपेने मी सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे श्री केदारनाथांचं मंदिर आहे. म्हणजे शिव 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 म्हणजे कल्याण स्वरूप, शिव म्हणजेच ब्रह्म, शिव म्हणजेच ब्रह्म. आणि ते मला असं वाटलं की अरे ते मी वाट पाहत आहे, म्हणजे मला तिकडे जायचं आहे. आणि स्वामीने मान होकारार्थी मान हलवली आहे, म्हणजे आता आपल्याला त्या केदारनाथांच्या दिशेनं क्रमण घडण्यामध्ये कोणती बाधा येईल असं वाटत नाही. कारण तो हिमालय चढून जाणं माझ्यासारख्या जीवाला केवळ अशक्य आहे. मात्र जेव्हा आपले निर्णय ते परब्रह्म घेत असतं आणि त्या निर्णयाबर हुकूम आपल्याकडून क्रिया ते करून घेत असतात, त्यावेळेला आपल्यासाठी अशक्य काही असण्याचं कारणच नाही. कारण आपण काही करतच नसतो, करणारे ते आहेत. त्यामुळे ते जे करतात ते आपल्या कल्याणाचंच असतं. मात्र मी वाट पाहत आहे, हा जो ध्वनी माझ्या कानावर पडला, त्या ध्वनीने मला त्या दिशेनं क्रमण घडण्यासाठी आवश्यक असलेली श्री स्वामी समर्थ देवांची कृपा, ऊर्जा आणि निरंतरपणे अंतःकरणामध्ये ती ओढ निर्माण झाली. आणि त्यानंतर मग काय, जाण्याची तयारी झाली. आता श्री स्वामी देवांनी जर होकार दिलाय तर ती त्यांची इच्छा आहे. आणि स्वामींची इच्छा आहे तिथे निश्चितपणे इच्छापूर्ती आहे. कारण इच्छा तेच धारण करतात आणि इच्छापूर्ती सुद्धा तेच करतात. आणि मग आमची जाण्याची तयारी सुरू झाली. मला वाटतं तो 2 जूनचा दिवस होता. मी प्रथम पंकजला संपर्क केला. त्याला म्हटलं, अरे बाबा आपल्याला केदारनाथला जायचं आहे, तू येणार का? तो म्हणाला, हो, आपण जिथे न्याल तिथे मी यायला तयार आहे. तयारी सुरू झाली. तिकीटं बुक झाली. वृषालीने तिकीटं बुक केली. नंतर श्रेयांश शर्मा, स्वामी मी पण आलो तर चालेल का? अरे का नाही बाबा, का नाही? तुझ्या ठाई हा विचार उत्पन्न झाला आहे तर निश्चितपणे कृपा आहे, त्याशिवाय तो काय विचार येणार नाही. त्यानंतर नरेंद्र म्हणाला, मी पण आलो तर चालेल का? अरे का नाही चालणार बाबा, तुझ्या ठाई विचार निर्माण झालाय म्हणजे तुझ्यावर कृपा आहे आणि ते तुला घेऊन जाणार. आणि असं करत आम्ही 2 जूनला दुपारी मुंबईवरून विमानात बसलो आणि डेहराडूनला, कुठला एअरपोर्ट तो? जॉली एअरपोर्टला उतरलो. तिथून ऋषिकेशला मुक्काम झाला. 3 जूनला सकाळी आम्ही निघालो आणि गौरीकुंडला आपण मुक्काम केला. बरोबर. आणि 4 जून, बरोबर ना? अगदी 4 जून पहाटे स्वामींनी मार्गक्रमण करायला सुरुवात केली. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की अनेक लोक घोड्यावरून चालले होते, अनेक लोक त्या डोलीतून चालले होते, काही लोक त्या बिट्टूवर बसून चालले होते. बिट्टूच म्हणतात ना ते? पिट्टूवर बसून चालले होते. म्हणजे तो माणूस आपल्या पाठीवर त्यांना माणसाला घेऊन तो झरझर चालत असतो. ते आश्चर्यकारक आहे. आमच्या मात्र मनामध्ये कुठे हा प्रश्न निर्माण झाला नाही की आपण घोड्यावर बसून जावं किंवा डोलीत बसून जावं. स्वामी नेतील तसं. कारण क्रमण आमचं घडत होतं, मात्र त्या क्रमणातलं सामर्थ्य जे होतं ते त्या शिवशंभूंचं होतं आणि श्री स्वामी समर्थ देवांचं होतं. त्यामुळे क्रमण घडतोय, आम्ही मध्ये मध्ये थांबतोय. त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा किस्सा घडला, तो आपल्याला सांगतो. आम्ही एका वळणावर होतो आणि एक कुटुंब येऊन मला भेटलं. तिथे एक कुटुंब येऊन भेटलं आणि मला म्हणाला, त्यातला जो त्यांचा मुलगा होता तो मला म्हणाला, माझी आई फार आजारी आहे, तिला कॅन्सर आहे आणि तिची इच्छा आहे की केदारनाथांचं दर्शन घ्यावं. पण आम्ही नांदेडवरून आलो आहे, पण आमच्या पैशाचा जो बटवा होता तो कुठेतरी गहाळ झाला आहे. कुणी मारला की काय माहीत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत. तर आपण आम्हाला काय मदत कराल का? मी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या आईकडे पण पाहिलं आणि मी
माझी पर्स बाहेर काढली आणि त्याला पैसे देऊन मोकळा झालो. तशी ही सर्वसामान्य घटना आहे, सर्वसामान्य घटना आहे. बरोबर. श्रीराजने मला जेव्हा विचारलं सुद्धा, स्वामी त्यांना खरोखरच पैशांची आवश्यकता आहे का? खरं काय आहे? खरं हे आहे की स्वामींनी ज्या दैवतांना कमीत कमी मला तरी उचलून नेण्यासाठी तिथे त्यांची नेमणूक केली होती, त्या नेमणुकीची वसुली त्या दैवतांनी केली. कारण ते लोक नंतर कधी दिसलेच नाही पुढे. आणि नांदेड म्हटल्यानंतर मला एक गोष्ट आठवली त्या निमित्ताने. नांदेडला मातेचं जे मंदिर आहे गडावर, परशुरामांच्या माता, त्यांच्या दर्शनासाठी म्हणून मी एकदा गेलो होतो. मात्र त्यांचं रेणुका माता, त्यांचं दर्शन न होता मधूनच मला परत यावं लागलं होतं माहूर गडावर. त्याचं स्मरण त्यावेळेला मात्र झालं मला. कारण दैवत कृपा करत असतात निश्चितपणे, निश्चितपणे. आणि सगळी दैवत जी आहेत इतर, ते त्या परब्रह्माचीच तादात्म्य करून असल्याने परब्रह्माच्या कार्यामध्ये ती दैवत निरंतरपणे सहाय्यभूत होत असतात. आणि पुढे आम्ही निघालो आहे, मध्येच आम्ही एका ठिकाणी बसलो तर काही तरुण मंडळी येऊन भेटली आणि मला म्हणाली, बाबाजी आप हमें बीच बीच में मिलते रहना, आपको देख के हमें ऊर्जा मिलती है. हा सुद्धा एक वेगळा अनुभव होता. आणि असं करता करता आम्ही रात्री 10 नंतर कधी त्या श्री केदारनाथांच्या भूमीमध्ये येऊन दाखल झालो. शरीरामध्ये त्राण अजिबात नव्हते. पत्र्यांनी चारी बाजूने बंदिस्त केलेलं ते एक छोटंसं निवारा घर होतं. त्यामध्ये आम्ही आमचे देह टाकले आणि नंतर निद्रादेवीने कधी आक्रमण केलं आम्हाला कळलं सुद्धा नाही. तिथे रात्री पहाटेच्या वेळेला त्यावेळेचा जे तापमान होतं ते 0 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असायचं. दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही ज्या वेळेला उठलो तेव्हा मला जरा थोडा थकवा जाणायला लागला आणि माझ्या पोटामध्ये थोडा वेदना होऊ लागल्या. म्हणून श्रेयांसने तिथे चौकशी केली तर तिथे दवाखाना, छोटंसं हॉस्पिटल आहे, रुग्णालय आहे हे श्रेयांसला कळलं. श्रेयांस तिथे जाऊन आला. मला म्हणाला, स्वामी आपण तिथे जाऊया, आपण औषध घेऊया. ठीक आहे, पण म्हटलं मला चालायला होत नाही बाबा, कारण माझे त्राणच नव्हते. श्रेयांसने पिट्टूला आणलं. त्या बिचाराने मला पाठीवर घेऊन तो गेला. मला खरं तर दुःख होत होतं, पण मी म्हटलं रे बाबा, हा माझा कोणतरी मागील जन्मातला कुठला तरी सवंगडी असावा जो मला सहजगत्या उचलून घेऊन जातोय. हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही. तिथे काउंटरवरच होता. आम्ही त्यांना सांगितलं काय होतं आहे. ते म्हणाले काय काळजी करू नका. कसं आहे की जवळपास 13,000 फूट उंच समुद्रसपाटीपासून तिथे गेल्यानंतर ऑक्सिजनची लेवल पण कमी होते. त्यामुळे अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता वाढते. म्हणून ते मला एक गोळी दिली त्याने मला, ही गोळी घ्या तुम्हाला बरं वाटेल. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आणि आम्ही परततो आहे तेवढ्यात माझं लक्ष त्या हॉस्पिटलच्या मुख्य द्वाराकडे गेलं. तर तिथे मी पाहतो आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सरसंघ चालकांचे फोटो तिथे लावलेले आहेत. मी श्रेयांसला म्हणाले, श्रेयांस हे बघ, बघूया आतमध्ये जाऊन बघूया हॉस्पिटल. तर ते जे हॉस्पिटल तिथे आहे ते श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ते हॉस्पिटल तिथे चालवलं जातं आणि सर्व सेवा ज्या आहेत त्या विनामूल्य दिल्या जातात. आणि आम्ही आतमध्ये जाऊन पाहतो तर ते छोटंसं हॉस्पिटल अद्ययावत आहे. तिथे अद्ययावत. तिथे गेल्यानंतर समोरच डॉक्टर राधाकृष्णन, बरोबर, राधाकृष्णन गोव्याचे. आणि गंमत म्हणजे ते गोव्यावरून आलेले 15 दिवस सेवा द्यायला. गोव्यावरून येऊन तिथे 0 डिग्री सेल्सिअसमध्ये 15 दिवस सेवा देणं ही सामान्य गोष्ट नाही. मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना त्यांच्याकडून जे कार्य घडतं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. मग त्यांनी काय केलं, त्या रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर जे होते यादव त्यांना बोलवलं. मग त्यांची आणि ओळख करून दिली आमची. आम्ही त्यांच्याशी थोडा वेळ संवाद साधला. मग श्रीनिवास म्हणाला, स्वामी आता आपण इथे आलो आहोत तर ब्लड प्रेशर चेक करून घ्या. तर ते राधाकृष्ण, अरे प्लीज कम प्लीज कम.
ब्लड प्रेशर चेक केलं. ते म्हणाले योग्य आहे, थोडंसं मागे पुढे आहे, पण ते तुम्ही चालून आल्यामुळे आणि इथल्या ऑक्सिजनच्या लेवलमुळे तसं झालं आहे. तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही, तुमच्या परमेश्वराची कृपा आहे. आणि धन्यवाद. आम्ही निघालो आणि मग 3 तारीखला त्या दिवशी मग राहण्याची व्यवस्था करायची आहे. कारण तिथे राहण्याची व्यवस्था म्हणजे फार कठीण. टेंटमध्ये राहणंसुद्धा फार कठीण बाबा, आणि ते टेंट मिळणंसुद्धा फार कठीण होतं. श्रेयांसने कोणाला संपर्क केला आणि गंमत अशी झाली की आम्हाला केदारनाथ मंदिराच्या बरोबर बाजूला बाहेर आलं की केदारनाथचं मंदिर दिसतं, अशा ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था झाली. श्रेयांसने त्यांना संपर्क करून तिथे झाली. आणि त्या दिवशी रात्री आम्हाला पूर्ण थाळीचं भोजन मिळालं. अगदी. घरगुती आणि ते घरगुती गरम गरम फार आनंद झाला. आम्ही भोजन ग्रहण केलं. आणि तिथलाच एक पुजारी होते, ते मंदिरामधले होते म्हणण्यापेक्षा असावेत. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सकाळी थेट मंदिरामध्ये नेऊन दर्शन घडवतो. 4 बजे हम निकलेंगे, आप रेडी रहो. ठीक आहे. 4च्या अगोदरच तो माणूस आला. अर्धा बादली फक्त पाणी आणून दिलं, गरम पाणी, अर्धा बादली. त्या अर्धा बादलीमध्ये आम्ही चौघांनी फक्त चेहरा धुतला आणि श्री स्वामी समर्थ म्हटलं, हर हर महादेव म्हटलं, आणि मंदिरात दर्शनाला जायला तयार झालो. आम्ही रेडी झालो. आणि ते ग्रस्त आले, चला जाऊया आता. नेलं आणि आम्हाला एका गर्दीच्या ठिकाणी उभं केलं. यहाँ से स्पेशल लाईन आहे, आपको मैं अंदर लेके जाता हूँ. आम्ही ठीक आहे बाबा. आम्ही उभे आहोत. श्रेयांस मला म्हणा, स्वामी तुम्ही पुढे उभे राहा. चालेल. तिथले जे रक्षक होते, पोलीस किंवा त्या सैन्य दलातले लोक, ते आले माझ्याकडे. मला नमस्कार श्री स्वामी समर्थ म्हटलं. मला म्हणे, स्वामी जी आप इधर खड़े मत होइए. ते बोले क्यों, इन्होंने हमें खड़ा किया है. नहीं, आप मेरी बात सुनो, यहाँ पे अभी बहुत भीड़ हो जाएगी और लोगों को ढकेलना पड़ता है. आपको धक्का मारना मुझे अच्छा नहीं लगेगा, इसलिए मैं आपको विनती करता हूँ, आप इधर खडे मत होइए. मी श्रेयांसला म्हटलं, श्रेयांस बाबा काय आहे? मग त्यांना त्या माणसाला सांगितलं श्रेयांसने, अरे बाबा हे असं काय? तर म्हणून त्यांना आम्हाला दुसरीकडे नेलं आणि रांगेत घुसवायला लागला. आम्ही म्हटलं, अरे बाबा हे काय आमच्याकडून होणार नाही. मी श्रेयांसला म्हटलं, श्रेयांस बाबा दर्शन अशा प्रकारे आपण करू नये, रांगेत घुसून. पहाटेचे 4:30 वाजले होते. 0 डिग्री सेल्सिअस होतं. आम्ही त्या रांगेतून बाहेर आलो. श्रेयांसला म्हटलं, श्रेयांस इथे श्रीमद आद्य शंकराचार्यांची जी समाधी आहे, तिथे श्रीमद आद्य शंकराचार्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे, ज्याचं अनावरण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे. त्यांनी लोकार्पण केलं होतं. तर आपण त्यांचं दर्शन घेऊया बाबा. म्हणून आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला गेलो. केदारनाथ मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे, म्हणजे अर्धा मिनिटच चालत जायचं आहे, बरोबर ना? अगदी अर्धा मिनिट चालत जायचं आहे. तिथेच त्यांची समाधी आहे, त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. आम्ही तिथे गेलो आणि मला तर आश्चर्य आणि दुःखही झालं की त्यांच्या समाधीजवळ कोणीच नाही. आम्ही गेलो तिथे, त्यांच्या चरणावर माथा टेकला. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो निवांतपणे त्यांच्याकडे पाहत. त्यांचं दर्शन घेऊन आम्ही परत आलो. आम्ही जाऊन रूमवर बसलो, मी आणि नरेंद्र. श्रेयांस आणि पंकज ते दोघे बाहेर काय करता येईल याची चौकशी करत होते. एवढ्याच श्रेयांस आला आणि म्हणाला की आता ते परिचय द्यायला सुरुवात करतायत, प्रत्येकी 2,000 रुपये देऊन आपल्याला थेट दर्शन आपल्याला मिळेल, बरोबर ना? अगदी. पण श्रेयांसला मी निघताना इथून म्हटलं होतं, श्रेयांस तिथे गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकी 300 रुपयात आपल्याला थेट दर्शन मिळेल, बरोबर. मग ते श्रेयांच्या लक्षात आणून दिलं. श्रेयांच्या पण लक्षात होतंच ते. म्हणून तो, अरे 2,000 कशाला, 300 रुपयात दर्शन होतं ना. म्हणून श्रेयांस जाऊन तिथे विचारतो सगळ्यांना, 300 रुपये में वो दर्शन का जो परिचय वो किधर मिलता है? तर त्यातलं माणूस श्रेयांस, अरे क्या तुम पागल आहे क्या, असं म्हणतं. तर श्रेयांस परत आला धावत, अरे स्वामी काय ते तुम्ही मला सांगलं 300 रुपयात परिचय मिळणार, दर्शन मिळेल. तर मी त्यांना ते मला वेळात कळतं. मला म्हणतं तुम्ही पागल आहे क्या? कळलं ना. परत श्रेयांस गेला तिकडे आणि परत हा म्हणाला, लाईन चालू झाली आता, पंकज उभा आहे. बरं काय हरकत नाही.
श्रेयांश परत गेला आणि परत आला. आणि स्वामी ते पंकज उभा आहे तिथे, पण ते ऑनलाईन पेमेंट स्वीकारत नाहीत. आता म्हटलं थांब, आता तुम्ही काय करू नका, आता मी पैसे देतो ना ते घेऊन जा. आणि मी श्रेयांशला पैसे दिले, 2,000 प्रत्येकी 4 जणांचे 8,000, हे घेऊन जा आणि पर्चा काढा. श्रेयांश गेला आणि आला तर उड्या मारतच आला श्रेयांश आनंदाने. स्वामी आपले 4 जणांना 1,200 रुपयातच पर्चा मिळालाय चौघांचा मिळून. अरे श्रेयांश म्हणजे प्रत्येकी 300 रुपये ना. बरोबर. प्रत्येकी 300 रुपये. आणि असं करत आम्ही दर्शनाच्या रांगेत गेलो. तिथे प्रचंड गर्दी होती. कळलं ना. तर ते जे तिथले रक्षक होते पोलीसवाले, ते म्हणाले जिनके पास पर्चा है वही आगे आओ, जिनके पास पर्चा है वो हात ऊपर करो. तर श्रेयांशने हात वरती केला आणि मला म्हणलं स्वामी आपण पुढे व्हा. आम्ही त्या गर्दीतून पुढे गेलो, मंदिरात प्रवेश केला. तर आतमध्ये जाऊन बघतोय तर तिकडून जी जनरल लाईन होती त्याची प्रचंड गर्दी आतमध्ये आहे मंदिरात. हे स्पेशल लाईनला त्यांनी काय तसं बंदोबस्त केलेला दिसला नाही त्यावेळेला. आणि तिथे जाऊन उभं राहिलो होतो. श्रेयांश मला म्हणतोय स्वामी तुम्ही इथून जा आणि पटकन दर्शन घ्या. तर तो पोलीस इथे होता ना, तो म्हणा नाही यहाँ से दर्शन नहीं ले सकते, आपको वहाँ से ही जाना पडेगा. मी आपलं त्याच्याकडे बघितलं आणि एक स्मित हास्य केलं त्याच्याकडे बघून. मी काय बोललो नाही त्याला. नंतर तो हवालदार श्रेयांशला विचारायला लागला हे स्वामीजी कौन आहे, हे स्वामीजी कौन आहे. त्याला कारण एक असू शकतं की सगळेजण बाहेर स्वेटर वगैरे चढून होते आणि माझा फक्त सदराच होता दिसत आणि वरती टोपी होती, कानटोपी. श्रेयांशने पटकन गावखडीपासूनचं कार्य सगळं त्याला सांगितलं आणि कुठून आलो आहे, त्या समुद्रकिनाऱ्यावरून आलो आहे वगैरे श्रेयांशने सांगितलं. त्यावर तो म्हणतो की ठीक आहे फिर स्वामीजी यहाँ से दर्शन ले सकते हैं. त्याने तिथल्या लोकांना सांगितलं जिथे दर्शन म्हणजे द्वारावर जे उभे होते, आणि त्याने मला निमंत्रित केलं, स्वामीजी आप आइए. त्याने सगळी लाईन थांबवली. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, कारण असं होत नाही. हां, म्हणजे कृपा म्हणजे हे एक तर स्वामींची कृपा आणि मी वाट पाहतो म्हणणारे जे त्यांची कृपा. बरोबर. त्याने निवांतपणे मला उभं राहून दर्शन दिलं. एवढं दर्शन दिलं असं छान, वा, की अरे काय हे बाबा, हे खरोखर म्हणजे हे सत्य आहे की स्वप्न आहे, अशा प्रकारे दर्शन मिळालं. कळलं ना. सुंदर असं छानपैकी दर्शन घेतलं. मी त्या तिथले जे पुजारी होते त्यांना दक्षिणा द्यायला गेलो. अरे स्वामीजी इसकी क्या आवश्यकता. अरे नाही, ही आवश्यकता नाही, ये मेरी भावना आहे. त्यांना दिली दक्षिणा. याने विचारलं स्वामीजी आपका हो गया दर्शन. म्हणलं हाँ मेरा दर्शन हो गया, आपकी कृपा. अरे नाही, वो उनकी कृपा है. त्यानंतर श्रेयांश, नरेंद्र, पंकज ह्याने सुद्धा तिथूनच दर्शन घेतलं आणि आमचा दर्शन सोहळा संपन्न झाला. आणि तो असा निवांतपणे की बाबा जणू काही तो ठरलेला कार्यक्रम असावा. मात्र ते दर्शन केव्हा घडलं, जेव्हा श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या समाधीवर माथा टेकून आल्यानंतर. बरोबर. त्याच्या अगोदर घडलं नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते नमूद करणं आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आपण केदारनाथाच्या भूमीमधून जेव्हा आपण आदि शंकराचार्यांचं दर्शन घेतलं आणि मग आपण केदारनाथांच्या दर्शनाला आलो, आपण तेव्हा एक सूचक असं विधान केलेलं की ज्यांनी त्यानं शिवशंभूंचं जे केदारनाथाचं मंदिर आहे उजेडात आणलं तेच काळोखात आहेत. हे नक्की काय होतं? श्री स्वामी समर्थ. कसं आहे की हा मानवी गुणधर्मच आहे खरं सांगायचं तर. जो कोणी दुसऱ्याला प्रकाशात आणतो किंवा जो कोणी दुसऱ्यासाठी काय करतो त्याचं विस्मरणच होतं माणसाला. तसंच झालं आहे. म्हणजे केदारनाथांच्या मंदिराची पुनर्बांधणी करून विश्वाला ज्ञात करून देण्याचं काम श्रीमद आदि शंकराचार्यांकडून घडलं. आणि केदारनाथाच्या पाठीमागेच त्यांची समाधी आहे. मात्र त्या समाधीकडे कोणी जात नाही. तिथल्या स्थानिक जे कोणी मॅनेजमेंटचे माणसं असतील त्यांना मी या सोहळ्याच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की कृपया श्रीमद आद्य शंकराचार्यांना तिथे अंधारात ठेवू नका. कारण अखिल विश्वाला ज्ञानाचा प्रकाश देणारा तो महान आत्मा आहे. तिथे आपण पाहिलं की
प्रकाश योजना करण्यासाठी आवश्यक असलेली विद्युत जोडणी केलेली दिसत होती तिथे, मात्र प्रकाश काय तिथे नव्हता. तिथे श्रीमद आद्यशंकराचार्यांची समाधी आहे हे लक्षात येईल अशा प्रकारचा कुठला फलकही लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे माझी तिथल्या व्यवस्थापकांना प्रार्थना आहेच, आणि त्याचबरोबर श्री केदारनाथांचं दर्शन करण्यासाठी जाणारे जे भाविक आहेत त्यांना सुद्धा प्रार्थना आहे की आपण श्री केदारनाथांचं दर्शन जरूर करा, मात्र त्याचबरोबर तिथे श्रीमद शंकराचार्यांच्या समाधीवर माथा टेकून या. आपल्याला निश्चितपणे शांती प्राप्त होईल, निश्चितपणे. कळलं का? कारण तिथे बांधकाम करणं हे किती अवघड असू शकतं हे जो ते चढून जातो ना त्याच्या लक्षात येईल. आपल्याला स्वामींनी आणि महादेवानी श्रीमद आदिशंकराचार्यांनी वरती चढवलं, त्यामुळे काही प्रमाणात आपल्या लक्षात आलं आहे की बाबा हे कसं केलं असेल एवढं बांधकाम. खरी गोष्ट आहे. मग ते बांधकाम करून लोकांना ते ज्ञात करून दिलं, त्यांना काळोखात ठेवणं काही योग्य नाही. आणि म्हणून तिथे सरकारने सुद्धा लक्ष द्यावं आणि ती त्यांची जी समाधी आहे ती प्रकाशात येईल अशा गोष्टी कराव्या अशी माझी सरकारला सुद्धा नम्र प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, मला इथे एक प्रश्न विचारायचा होता. श्रीमद आद्य शंकराचार्य कोण होते आणि त्यांचं कार्य काय आहे? बापरे, हा मोठा प्रश्न आहे फार. श्रीमद आद्य शंकराचार्य कोण होते आणि त्यांचं कार्य काय? तर सत्य हे आहे की ते कोण होते आणि त्यांचं कार्य काय हे जर विस्तृतपणे सांगायचं झालं तर सर्व भाषांमधील शब्दसंपदा जरी एकत्र केली तरी सुद्धा ते कोण होते आणि त्यांचं कार्य काय याचं वर्णन करणं शक्य नाही. मात्र मी थोडक्यात आपल्याला त्यांच्याविषयी माहिती देतो. मी आपल्याला असं म्हणेन की आपल्याला खरोखर जर श्रीमद आद्य शंकराचार्यांविषयी जाणून घ्यायचं असेल आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचा सोहळा आज जो आपण करताय पॉडकास्ट, बरोबर, असा केवळ श्रीमद आद्य शंकराचार्यांवर करावा लागेल. नक्की नक्की. आणि तो एक नाही 2-3 पार्टमध्ये होईल. एवढं त्यांचं अवतार आणि त्यांचं कार्य एवढं महान आहे, एवढं विस्तृत आहे. तर श्रीमद आद्य शंकराचार्य जे आहेत ते होते असं म्हणता येणार नाही, ते आहेत, आजही आहेत. होय, निश्चितपणे. त्यांचा जन्म जो आहे तो खरा केरळ राज्यातला आहे. आता त्यांच्या जन्माविषयी, त्यांच्या जन्मस्थानाविषयी सुद्धा अनेकांचे अनेक प्रकारे विचार आहेत, अनेक मतं आहेत. प्रामुख्याने जे सांगितलं जातं ते कालडी असं त्यांचं जन्मस्थान सांगितलं जातं. पण इतर स्थानाविषयी चर्चा आपण नंतर करू, जेव्हा आपण पुढचा पॉडकास्ट कराल तेव्हा. नक्की. शिवगुरू आणि आर्यंबा या अत्यंत सत्वशील अशा ब्राह्मण दाम्पत्यांच्या उदरी त्यांचा जन्म झाला. तो सुद्धा कसा झाला तर शिवगुरू आणि आर्यंबा यांचा विवाह झाल्यानंतर काही वर्ष त्यांना अपत्य नव्हतं. आणि त्यामुळे काय होतं की अपत्य जर नसेल तर पतीला दुःख होतंच, पण त्यापेक्षा कित्येक पटीने दुःख जे आहे ना ते त्या पत्नीला होत असतं. तिला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत असतं समाजामध्ये. आजही त्यावेळचा तर काळ विचार केला तर माता आर्यंबासाठी काय काय समोर येत होतं असेल याची कल्पना करणं सुद्धा अशक्य आहे. कारण आज समाजामध्ये सुद्धा हेच पाहायला मिळतं आहे की ज्या स्त्रीच्या पोटी अपत्य जन्माला आलेलं नाही त्या स्त्रीविषयी समाजामध्ये चुकीच्या भावना आहेत आणि त्या भावना दूर व्हायला हव्या आहेत असं माझं ठाम मत आहे स्वामींच्या कृपेने. आणि स्वामीचरणी माझी प्रार्थना आहे की ज्यांना अपत्य प्राप्त झालेलं नाही अशा भगिनींविषयी समाजाने वाईट भावना ठेवू नये, त्यांना दोष देऊ नये आणि त्यांना शुभ सोहळ्यांपासून दूरही करू नये. अनेक ठिकाणी हे पाहायला मिळतं आणि ते फार वाईट आहे. समाज जीवनासाठी, समाज आरोग्यासाठी हे काही चांगलं नाही. मग त्या आर्यंबा माता ज्या होत्या त्या फार दुःखी असायच्या. कोणाचं लहान बाळ पाहिलं तर त्या बाळाला चटकन
उचलून घ्यायचा आणि त्या बाळावर प्रेम करायचं. आणि मग त्याने शिवांची आराधना सुरू केली आणि त्यांच्या जोडीला शिवगुरू जे मुळातच शिवभक्त होते तेही शिवाची आराधना करू लागले. आणि एक दिवस महादेवाने त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं, अरे मीच तुमच्या उदरी येत आहे, मीच तुमच्या उदरी येत आहे. आणि त्यानुसार शंकर भगवानांच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि शंकर भगवानांच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झालं आहे म्हणून त्यांचं नामसुद्धा त्यांनी शंकरच असं ठेवलं. वा. म्हणजे त्यावेळेला त्या शिवगुरू आणि आर्यांबा माता या सत्वशील दाम्पत्याच्या उदरी शिवशंकरांनी जो अवतार धारण केला तो अवतार म्हणजेच श्रीमद आद्यशंकराचार्य यांनी हिंदू धर्माच्या, सनातन धर्माच्या इमारतीच्या ज्या भिंती, त्या भिंतींची जी पडझड होत होती आणि ही इमारत कोसळणार की काय अशी शंका अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती, त्या सनातन धर्माच्या इमारतीची केवळ डागडुजीच केली नाही तर एक उंच अशी इमारत त्यांनी निर्माण केली. त्यांचे वडील जे होते ते त्यांच्या बालवयातच गेले. त्यानंतर त्यांचे उपनयन संस्कार झाले, गुरुकुलात शिकायला गेले. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय होतं की त्यांनी एखादी गोष्ट ऐकली एकदा की जशीच्या तशी ते स्मरणात ठेवायचे. ऐकली की तशीच स्मरणात राहणार, त्यामध्ये कोणताच बदल होत नव्हता किंवा त्यांना अरे मग आठवायला लागत नव्हतं. आणि असं करता करता त्यांच्या मनामध्ये निरंतरपणे वैराग्याच्या भावना असायच्या, कारण प्रत्यक्ष महादेवांचाच अवतार असल्यामुळे त्यांच्याकडे वैराग्य काय कुठून आणून त्यामध्ये भरण्याची आवश्यकता नव्हती, ते उपजतच होतं. आणि ते आपल्या मातेकडे हट्ट करू लागले की मला संन्यास घ्यायचा आहे. पण आपण विचार करा, ज्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं आहे, एकुलतं एक बाळ आहे, लहान आहे, 6-7 वर्षांचं आहे, आणि ते बाळ त्या मातेकडे हट्ट कसला करतं आहे तर संन्यास घ्यायचा. ती माता कुठल्या मनाने त्याला ती आज्ञा करेल जा तू संन्यास घे म्हणून? शक्यच नाही. त्या आर्यांबा मातेला तर वाटत होतं की याने प्रपंच करावा, आपला वंश पुढे वाढवावा. पण त्यावेळेला त्या मातेच्या काही ते लक्षात आलं नव्हतं की आपल्या उदरी ज्याने जन्म घेतला आहे, देह धारण करून आला आहे, तो अखिल विश्वाचा प्रपंच करायला आला आहे, अखिल विश्वाचा संसार करायला आला आहे, अखिल विश्वामध्ये ज्ञानाचा प्रकाश करायला आलेला आहे, ज्ञानाचा वंश वाढवायला आलेला आहे. असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि एक दिवस तो प्रसंग सांगणं अत्यंत आवश्यक असं मला वाटतं. एक दिवस माता आर्यंबा आणि बालशंकर नदीवर गेले होते. त्यांच्या घराच्या जवळच नदी होती आणि आर्यंबा तिथे होत्या किनाऱ्यावर आणि शंकर पाहण्यात पोहत होते आपल्या मित्रांसोबत. आणि एवढ्यात त्यांनी ओरडायला सुरुवात केली आपल्या आईला की आई, माझा पाय एका मगरीने पकडला आहे, आता ती मला खाली घेऊन जाईल आणि गिळंकृत करेल, त्यामुळे आता माझा मृत्यू ओढवेल. तरी मृत्यू यायच्या अगोदर तू जर मला संन्यास घ्यायची आज्ञा दिलीस तर ही मगर माझा पाय सोडेल, नाहीतर माझा संन्यासही राहिला आणि जीवनही गेलं. मग आपल्या बाळाचा जीव वाचवावा, मग त्याने संन्यास घेतला तरी चालेल, पण त्याचा जीव वाचावा म्हणून माता आर्यंबाने त्याला संन्यास घ्यायची अनुमती दिली. मात्र त्यानं एक अट घातली की तू आता जरी संन्यास ग्रहण केलास तरी माझ्या अंतिम समयी तुला माझ्या सन्निध व्हावं लागेल, माझ्या जवळ यायला लागेल, माझ्या जवळ राहायला लागेल. ती अट त्यांनी मान्य केली आणि बाळशंकर घरातून बाहेर पडले. संन्यासाची वस्त्र धारण केली होती त्यांनी आणि गुरुच्या शोधात निघाले. त्यावेळेला त्यांच्या ऐकण्यात होतं की गुरु गोविंद पादाचार्य हे अत्यंत ज्ञानी आणि विद्वान असे सत्पुरुष आहेत, तर त्यांच्यासारखा जर गुरु आपल्याला लाभला तर आपल्याला योग्य मार्ग मिळेल. म्हणून ते दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेनं चालू लागले आणि नर्मदा नदीच्या काठावर ओंकारेश्वराच्या बाजूला मला वाटतं अमरकांत या ठिकाणी त्यावेळेला गुरु श्री गोविंद पादाचार्य यांचा निवास होता.
त्यांचा तिथे आश्रम होता. तिथे येऊन हे बालवयातील श्रीमद आदिशंकराचार्य पोहोचले. तिथे अनेक ऋषी संन्यासी राहत होते. त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. तेव्हा त्यांना कळलं की गुरु गोविंदपादाचार्य जे आहेत ते एका गुहेमध्ये समाधी लावून बसलेले आहेत. मग त्यांनी काय केलं, त्यांनी जाऊन त्या गुहेला प्रथम प्रदक्षिणा केल्या आणि गुरूंच्या समोर बाहेर उभं राहून ते त्यांचं स्तवन करू लागले. त्यांचं स्तवन गुरूंच्या कानावर नाही तर अंतःकरणात गेलं आणि श्री गुरु गोविंदपादाचार्य त्या समाधीतून बाहेर आले आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला, तू कोण आहेस? आणि त्याचं उत्तर जे श्रीमद आदिशंकराचार्यांनी दिलं आपल्या गुरूंना, तेच निर्वाण षटकम म्हणून सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे, की त्यांनी आपल्या आत्मतत्वाचं वर्णन केलं आहे. लक्षात आलं का? आणि ते ऐकल्यानंतर गुरु गोविंदपादाचार्यांच्या लक्षात आलं, खरी ज्याची मी वाट पाहत होतो तो हाच आहे. स्वामी एक मिनटामध्ये थांबवतो. आपल्या वाणीतून ते जर निर्वाण षटकम सांगू शकला नाही, तेवढं एक प्रचंड. दोन तरी. मन बुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमि न तेजन वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. काटावर अशी त्याची सुरुवात आहे. कळलं का? अगदी. की मी बुद्धी, मन, अहंकार, नेत्र, श्रोत्र हे काहीच नाही आहे. मी केवळ शिवस्वरूप आहे. हे जे त्यांनी सांगितलं, त्यानंतर त्या गुरु गोविंदपादाचार्यांनी त्यांना आपलंसं केलं. नंतर विधिवत त्यांना संन्यास दीक्षा दिली आणि त्यांच्या ठाई असलेलं ज्ञान आणि जो ज्ञानप्रकाश त्यांनी पाहिला. कारण हिऱ्याची ओळख कांदा बटाटा विकणाऱ्या माणसाला नाही होणार बिचाऱ्याला. त्यासाठी तो रत्नपारखीच हवा. तसंच त्या गोविंदपादाचार्यांनी ओळखलं हे काय आहे, हे चैतन्य काय आहे. आणि त्यांना आपलंसं केलं. त्यांना घेऊन ते त्यांचे गुरु श्रीमद गौडपादाचार्य त्यांना भेटायला ते बद्रिकाश्रमामध्ये घेऊन गेले हिमालयात. गौडपादाचार्यांनी पाहिलं, अरे हे चैतन्य वेगळं आहे. धर्माला जी ग्लानी आली आहे ती ग्लानी बाजूला करून धर्माला पुन्हा वैभव प्राप्त करून देणारं असं हे सामर्थ्य आहे. म्हणून गौडपादाचार्यांनी त्यांना आपल्याकडेच ठेवून घेतलं. ते 4 वर्ष गौडपादाचार्यांच्या संगतीत होते. तिथे त्यांनी अनेक ग्रंथांची रचना त्यांच्याकडून करून घेतली. आणि ते करताना श्रीमद आदिशंकराचार्यांनी पहिली इच्छा काय व्यक्त केली, तर मांडुक्य उपनिषद जे आहे त्यावर गौडपादाचार्यांनी कारिका लिहिलेली आहे. त्या कारिकेवर भाष्य लिहिण्याची इच्छा श्रीमद आदिशंकराचार्यांनी गौडपादाचार्यांकडे व्यक्त केली. तेव्हा त्यांना आनंद झाला. तेव्हा ठीक आहे. आणि त्याने जी त्यावरची व्याख्या लिहिली आहे ती वाचून गौडपादाचार्य दंग झाले. त्यांना इतर ग्रंथांवर भाष्य लिहिण्याची त्यांना आज्ञा केली. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांना घेऊन श्रीमद आदिशंकरांना घेऊन त्या कुमार वयातील शंकराला घेऊन ते त्यांचे गुरु जे शुकदेव मुनी आणि शुकदेव मुनींचे गुरु बादरायण व्यास यांची भेट घालण्यासाठी कैलास पर्वतावर घेऊन गेले. आणि तिथे शुकदेव मुनी आणि बादरायण व्यास यांना पाहिल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की अरे हे दुसरे कुणी नाही, हे प्रत्यक्ष शिव आहेत. अरे वा. त्यांनी त्यांच्यावर कृपा केली. आणि नंतर ते बद्रिकाश्रमात आले. आणि आता पूर्ण देशाचं भ्रमण यात्रा करण्यासाठी त्यांना निघायचं होतं.
तेवढ्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तेवढ्यात त्यांच्या गावाहून त्यांचा एक मित्र, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही आता, ते येताना त्याने पाहिलं. त्यांना पाहिल्यानंतर यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, अरे हा माझा मित्र आहे, का आला आहे हा इथे? तर तो आला, त्यांना भेटले, तो मित्र भेटला त्यांचा. त्यांच्या आईने काय केलं होतं की धन जमा केलं होतं. ते धन सगळं घेऊन तो शंकराचार्यांकडे आला होता. त्याने ते म्हणाले, मी ह्या धनाचं काय करू, मी संन्यासी आहे. मग त्याने त्या धनाचा विनियोग बद्रीनारायणाचं मंदिर उभारण्यामध्ये खर्च केला. कळलं का? आजही तिथे भोग लावण्यासाठी जी सुवर्ण भांडी वापरली जातात, पात्र वापरली जातात, ती श्रीमद आदी शंकराचार्यांनी दिलेली आहे. आणि आईला बरं नाही असं सांगितलं, आई तुझी वाट पाहते, ती फार काळ ती राहील असं नाही, असं तिनं निरोप दिला आहे. म्हणून शंकराचार्य आईकडे आले, आईची सेवा केली त्यांनी. आणि आई म्हणाली की अरे मला काही गोष्टी सांग धर्माच्या. तर त्यावेळेला याने वेदांताविषयी सांगितलं. तर आई म्हणाली, अरे बाबा हे मलाही कळणार नाही आणि सर्वसामान्यांनाही कळणार नाही. सर्वसामान्यांना कळेल असं काही मला सांग, तू मला कृष्णाच्या गोष्टी सांग. तर त्यावेळेला त्यांना कृष्णाच्या गोष्टी, त्यांनी अनेक रचना केल्या आहेत ज्या आजही उपलब्ध आहेत. आणि ते त्यांना कृष्णाविषयी सांगत असताना त्यामध्येच त्यांच्या मातोश्रीनी देहत्याग केला आणि त्या पुढील प्रवासासाठी निघून गेल्या. त्यानंतर असं झालं, जे फार दुर्दैव आहे, की त्यांच्या मातेचं निधन झाल्यानंतर आता त्यांच्या अंतिम क्रिया करायच्या आहेत, अग्निदाह क्रिया व्हायला हवी. तर त्यावेळेला त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या समाजातील जी मंडळी होती त्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. ते अंत्यविधीला उपस्थित राहिले नाहीत. का? तर संन्यासाला दाह संस्काराचा अधिकार नाही असं म्हणून. मात्र हे स्वतः अद्वैत वेदांती असल्याने, आत्मतत्वाविषयी पूर्ण जाण असल्याने त्यांनी या गोष्टीचा विचार केला नाही. त्यांनी आपल्या मित्राला सोबत घेतलं आणि घराच्या पुढेच आपल्याच अंगणात आपल्या मातेचा दाह संस्कार केला. म्हणजे कसं आहे बघा, म्हणजे विश्वामध्ये असलेलं अज्ञान दूर करण्यासाठी जो ज्ञानज्योत घेऊन फिरतोय, जो ज्ञानज्योत घेऊन फिरतोय, अशा त्या महान आत्म्याला अज्ञानानं बुरसटलेल्या लोकांनी विरोध केला. यासारखं दुर्दैव नाही. पण त्यानंतर काय झालं, त्यांनी अग्निदाह केला आणि बाकी इतरांसारखे संस्कार करायचे बाकी होते. एवढ्यात अमरकांतवरून आश्रमातून एक साधक आला आणि त्याने निरोप दिला की गुरु गोविंदाचार्य जे आहेत त्यांची प्रकृती खालावली आहे आणि ते आपली वाट पाहत आहेत. त्यांनी कुठलाच विचार केला नाही, माझ्या मातेच्या क्रिया करायच्या आहेत वगैरे, हा विचार, अर्थात हा विषय त्यांचा नाहीच. बरोबर. त्यांनी त्वरित घर सोडलं आणि ते अमरकांतला आले. आणि त्यांनी पाहिलं की ते डोळे झाकूनच होते कित्येक दिवस. मात्र जसे शंकराचार्य तिथे आले आणि त्यांनी आपल्या गुरूंना साथ घातली, त्यांनी त्वरित डोळे उघडले आणि ते उठून बसले आणि यांना अत्यंत प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांनी देहत्याग केला. त्यानंतर पूर्ण आश्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आली. अनेक गोष्टी घडल्या. त्याने अनेक धर्माला आलेली ग्लानी घालवण्यासाठी अद्वैत वेदांताचा विषय जो आहे, सिद्धांत जो आहे, तो सर्वत्र पसरवण्याचं काम केलं, ज्यामध्ये तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही, आत्मा एकच आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, सत्य केवळ ब्रह्म आहे
आणि हा दृश्य होणारा जो संसार आहे, हे जगत जे आहे ते मिथ्या आहे, ते असत्य आहे असं म्हणत नाही. मिथ्या म्हणजे जे सतही नाही आणि असतही नाही, जे सत्य आहे आणि असत्य आहे. लक्षात आलं ना? आणि त्याने सांगितलं की महामाया, माया जी आहे ती अनादी आहे. आणि त्याने प्रामुख्याने कर्मकांडाला विरोध केला आणि सर्वत्र ते दिग्विजय करत फिरले. आता मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगत नाही, कारण आजचा आपला विषय वेगळा आहे. आणि असं करून 32 वर्ष ते देह धारण करून होते. आणि या 32 वर्षांच्या देहधारण करून असलेल्या कालावधीमध्ये त्याने असंख्य ग्रंथांची रचना केली आहे. आणि प्रामुख्याने धर्माचा जो ऱ्हास होता तो त्याने थांबवला आणि पुन्हा हिंदू धर्माला गतवैभव प्राप्त करून देण्याचं त्यांनी काम केलं. आणि जीवनाच्या सायंकाळी ते पुन्हा केदारनाथला आले आणि त्यांनी तिथेच समाधिस्थ होण्याची लीला केली. ते कुठे गेले, काय झालं ते त्यांच्या शिष्यांनाही कळलं नाही. जिथून आले तिथे गेले एवढंच म्हणता येईल. कळलं का? आणि आता जे मंदिर आहे केदारनाथाचं, त्या मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमद आद्य शंकराचार्यांनीच केला आहे.